नमस्कार मंडळी, मी पल्लवी. आज मी घेऊन आली आहे सांधेदुखी, केसगळती आणि कमजोरीवर रामबाण उपाय. अळीवाचे सुपर हेल्दी आणि सुपर टेस्टी लाडू. हे लाडू महिलांसाठी, लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठांसाठी सुद्धा एकदम सुपर फूड असे आहेत. हे मी 100 ग्रॅम इतके अळीव घेतलेले आहेत. हे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये सहज मिळतात. वाटीने मी मोजून घेतलेलं आहे, म्हणजे पुढच्या आपल्याला जे साहित्य लागतं ते सुद्धा घेताना आपल्याला या वाटीने मोजून घेता येईल. हे अळीव मी स्वच्छ करून घेतलेले आहेत, निवडून घेतलेले आहेत. आता एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे. कढई तापली की गॅस मंद आचेवरती करून आपल्याला हे अळीव भाजून घ्यायचे आहेत. चांगले चटचट उडेपर्यंत आपल्याला हे अळीव भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त आपल्याला हे अळीव भाजायचे नाही किंवा करपवायचे नाही आहेत. गॅस कुठेही वाढवायचा नाही आहे. मंद आचेवरती चांगले खमंग असे भाजून घ्यायचे. तर हे बघा, अशा पद्धतीने चांगले चटचट उडेपर्यंत हे अळीव मी भाजून घेतलेले आहेत. आता एका खोलगट आणि मोठ्या भांड्यामध्ये हे अळीव आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि यानंतर आपल्याला हे अळीव भिजत घालायचे आहेत. तर ज्या वाटीने आपण अळीव मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने साधारण 1.5 वाटी इतकं पाणी यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे अळीव अर्धा ते 1 तासासाठीच फक्त आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. अळीव भिजवण्यासाठी आपल्याला नारळाच्या पाण्याचाच उपयोग करायचा असतो, पण जर एवढं नारळाचं पाणी नसेल तर हे अळीव आपण साध्या पाण्यात सुद्धा भिजवू शकतो. तर हे बघा, याच वाटीने मी 1.5 वाटी इतकं पाणी या अळीवामध्ये घालून घेतलेलं आहे आणि हे अळीव आपल्याला अर्धा ते 1 तासासाठी भिजत ठेवायचे आहेत. तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू शकतो. तर अळीव भिजत ठेवलेले आहेत. आता आपण नारळ खवून घेऊया. ओला नारळ लागणार आहे. नारळ फोडून घेऊन नारळाचा चव काढून घ्यायचा आहे. अळीव असे आपण पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे अळीवाची पौष्टिकता वाढते आणि लाडूमध्ये हे अळीव खायला सुद्धा चांगले लागतात. तर अर्धा तासासाठी हे अळीव चांगले भिजवून घेतलेले आहेत. अर्धा तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता की आपण अळीव भाजून घेतल्यामुळे असे छान सुटसुटीत झालेले आहेत. कुठेही ते एकमेकांना चिकटलेले नाहीत आणि छान फुलले सुद्धा गेलेले आहेत. जेवढे आपण अळीव घेतलेले आहेत तेवढाच आपण नारळ घेतलेला आहे, ओला नारळ इथे, आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळसुद्धा घेतलेला आहे. गुळाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा अजून थोडं वाढवू पण शकता, पण साधारण एवढ्या गुळामध्ये अळीवाचे परफेक्ट असे लाडू तयार होतात. कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेतलेला आहे. त्यामध्ये नारळ घालून घ्यायचा आणि आपल्याला हा नारळ इथे छान असा परतून घ्यायचा आहे. ओला नारळ इथे चांगला 2 ते 3 मिनिट परतून घेतल्यामुळे अळीवाचे लाडू टिकण्यासाठी मदत होते. अळीवाच्या लाडूंची शेल्फ लाईफ आहे ती वाढते. इथे हा नारळाचा चव भाजत असताना सतत आपल्याला हलवत राहायचं आहे तळापासून. खूप जास्त रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं नाही आहे. साधारण हलकासा असा यातून सुगंध यायला लागला आणि अगदी किंचितसा असा सोनेरी रंग आला की मग आपल्याला यामध्ये अळीव घालून घ्यायचे आहेत. अळीव घातले की लगेचच आपल्याला यामध्ये गूळसुद्धा घालून घ्यायचा आहे. हे बघा, अळीव आणि गूळ घालून आपल्याला छान असं हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे. गॅस मंद आचेवरती ठेवूनच आपल्याला हे सगळं मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं आहे. गूळ चिरून घेतलेला आहे त्यामुळे पटकन विरघळला जातो. याऐवजी तुम्ही गूळ पावडर वापरली तरीही चालेल. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण हे सगळं छान असं एकत्र करून घेऊया. हा एकच लाडू आहे, पण या लाडूमध्ये इतके सारे फायदे आहेत. जसं की आपली हाडं मजबूत होतात. रक्ताची जर कमतरता असेल तर या अळीवाच्या लाडूमध्ये आयर्न खूप जास्त असतं, त्यामुळे रक्तवाढीसाठी अगदी उत्तम असे हे लाडू आहेत. थंडीमध्ये केसगळतीची जर समस्या असेल तर या लाडू खाल्ल्यामुळे केसांना ताकद मिळते आणि केसगळतीची समस्या कमी होते. थंडीमध्ये हाडं दुखतात, सांधेदुखी होते, कमजोरी, तर त्यामध्ये इथे अळीवामध्ये कॅल्शियम आणि ओमेगा 3 असतं.
त्यामुळे सांधेदुखी आणि हाडांची कमजोरी दूर होते. महिलांसाठी तर हे सुपरफूडच आहे. थकवा आहे किंवा पाळीतील जी कमजोरी आहे त्यासाठी हा लाडू एकदम बेस्ट असा आहे. त्यामुळे एकदा तरी थंडीमध्ये हे लाडू नक्की करा. तर हे बघा, गूळ व्यवस्थित विरघळला गेलेला आहे आणि हे मिश्रण आता हळूहळू आधी पातळ झालेलं, त्यानंतर आता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सतत हलवत हे मिश्रण छान असं एकत्र करून घट्टसर करून घ्यायचं आहे. थोड्या वेळाने म्हणजे एक साधारण 10 ते 15 मिनटानंतर हे मिश्रण थोडंसं चमच्यामध्ये घ्यायचं, थंड करायचं आहे आणि याची गोळी होते आहे का किंवा लाडू वळला जातो आहे का ते पाहायचं आहे आपण. एक छोटासा लाडू वळला गेला की मग आपण समजायचं की मिश्रण आपलं हे तयार झालेलं आहे आणि गॅस बंद करायचा. यामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रूट आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार. पण पारंपरिक अळीवाचे लाडू आहेत त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले जात नाहीत, म्हणून मी सुद्धा या लाडूंमध्ये ड्रायफ्रूट घातलेले नाही आहेत. सर्वात शेवटी आपल्याला जायफळ घालायचं आहे. जायफळ इथे मी आहे बघा अशा पद्धतीने किसून घालते आहे. जायफळाची पूड करून ठेवलेली नाही आहे, त्याचा वास निघून जातो. या लाडूमध्ये जायफळाची पूड खूप छान लागते. तर हे बघा अशा पद्धतीने थोडीशी जायफळ पूड टाकल्यानंतर मी आता हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि हे लाडूचं मिश्रण कोमट असतानाच आपल्याला हे लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने छोटे छोटे हे लाडू तयार करून घ्यायचे आहेत. रोज सकाळी हा लाडू दुधासोबत खाल्ल्यानंतर एकदम छान याचे फायदे आपल्याला दिसतात. तर हे बघा अशा पद्धतीने हे लाडू वळून घेतलेले आहेत. हे लाडू 2 ते 3 दिवस फ्रीजच्या बाहेर आरामात टिकतात. त्यानंतर तुम्ही हे लाडू फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने आज आपण हे अळीवाचे लाडू तयार केलेले आहेत. एका लाडूमध्ये खूप सारे असे फायदे आपल्याला दिसतात. हे लाडू तुम्ही नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच पद्धतीच्या मस्त नवनवीन आणि फायदेशीर रेसिपीज घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.